आणखी एक मोठी बातमी आहे। जालना खामगाव आणि जालना जळगाव या रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये मागच्या वर्षी जालन्यामध्ये धरणे आंदोलन आणि मोर्चा काढण्यात आला होता। हा मोर्चा शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे शिवसेना जिल्हा अध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी धरणे आंदोलन केले होते की जालना खामगाव आणि जालना जळगाव ही रेल्वे लाईन लवकर बनण्यात यावी आणि भविष्यामध्ये निधी लवकर पास व्हावा आणि रेल्वेचे काम लवकर चालू व्हावं। असं आंदोलन शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना अध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी असे आंदोलन केलं होतं आणि मागणी केली होती। जालना आणि जळगाव दरम्यान एक नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे, जो मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडेल आणि अजंठा लेण्यांना सुद्धा जोडणार आहे। या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पात जालना खामगावमध्ये पहिले मोर्चा आणि धरणे आंदोलन करण्यात आले होते, पण आता काही खामगावमध्ये आतापर्यंत शहरव्यापी दर्शने धरणे किंवा आंदोलने झालेले नाहीत। पहिले मात्र शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना जिल्हा अध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी धरणे आंदोलन केले होते की जालना खामगाव आणि जालना जळगाव ही रेल्वे लाईनचा निधी भविष्यामध्ये लवकर मंजूर करण्यात यावी अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना अध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी केली होती। आता जालना खामगाव आणि जालना जळगाव ही रेल्वे लाईन आता कधी बनते, सरकारचा निर्णय कधी होतो, शासनाचा निर्णय कधी होतो, हा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।